राम राम कंपनी. सकाळची सुरुवात झाली थोडीशी अशी. त्यानंतर जा म्हणलं गोट्याकडे येऊन बसलो होतो. किशोर भाई आपण भेटला. ह्यानं कोणाच तरी 2008ची फिल्म लावली होती. ह्याला म्हणलं सिटी ड्राईव्ह बघल्यापुरता ते पोरगं आलं सिटी ड्राईव्ह घेण्यासाठी. त्या पोराला म्हणलं सिटी ड्राईव्ह घेऊन जा. हे आपले सरजी होते. या पोरगं म्हणजे आमचंच होतं काल्ट. पुन्हा हे काल्ट लय अभ्यास करू लागलं. पुन्हा मग आपण जा म्हणलं थोडंफार फिरून यावं. फिरत असताना आपल्या दादाची डुगाटी दिसली. डुगाटी सोबत आपला जॅन्डो आला. जॅन्डोला म्हणलं काय करतो बाबा आता सांग थोडं आम्हाला. हे आमचा लंबू डार्लिंग आहे. त्यानंतर हिने बसलो होतो आमच्या बाजूला. आम्ही तिघं बसलो होतो मागं बोलत. ही गँगा म्हणलं तुम्ही माझ्या घरी येऊ मला एकटं सोडून चालले. त्यानंतर गेलो होतो आपण नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करत असताना आपल्या काही गावातली माणसं भेटले, जसे की बाळूभाऊ वगैरे. हे काही माणसं भेटली. हे व्हिडिओ आपल्याला अमोल भैयाने टाकला होता. मी म्हणलो का चाला अमोल भैया. अमोल भैयाने डबल आमचा एक व्हिडिओ घेतला. त्यानंतर बसलो होतो की आमच्या बाजूला बसले नामदेव भैया आणि भेळ पाणीपुरीवाले भैया. त्यानंतर आपण बसलो होतो दुकानावर एकदम निवांत. काम वगैरे निपटिलं. पुन्हा आले आपल्या जो सुनील अण्णा हे तात्या. ह्याला म्हणलं शिदू ह्याचं काम तू निपट, मी तर दुसरे एक काम करतो. मी थोडंफार काम केलं आणि मी पण निघालो जेवायला. जेवायला गेलो की आपला हरिभाऊ भेटला. हरिभाऊला म्हणलो काय करतो बाबा. आम्ही दोघं गेलो मस्त जेवायला बसलो होतो की आम्हाला 1-2 वेळा हरिभाऊ आला आमच्याकडं. हरिभाऊला म्हणलो तसं काय करू नको बाबा. आणि आम्ही गेलो